चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी2 अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे बरे आहात. आणि बघा, भरपूर दिवसानंतर आपला हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत असेल. तर त्यासाठी मी एक माफी मागू इच्छितो की काही कारणास्तव आपले जे काही व्हिडिओ आहेत ते येऊ शकले नव्हते यूट्यूबला मागे. तर आतापासून आपले जे व्हिडिओ आहेत ते कंटिन्युएशनमध्ये यूट्यूबवर सुरू राहणार आहेत. सो आता या ठिकाणी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा मेन जो टॉपिक आहे तो टॉपिक आपला असणार आहे की रेग्युलर एक्झामिनेशन जी आहे 2025-26ची ती कधी होणार आहे, विंटरवाली. तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट्स आहे की आम्ही नेमका स्टडी कधी सुरू करायचा, किंवा भरपूर विद्यार्थी टाईम टेबलची वाट पाहत असतात. तर टाईम टेबल कधी येणार किंवा मग तुमची रेग्युलर एक्झाम कधी होणार, या दोन गोष्टींवर आपण भरपूर प्रमाणात चर्चा करणार आहोत. त्यासोबतच या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झाम फॉर्म फिलिंग. सो रेग्युलर एक्झाम फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे आणि सोबतच त्याचे जे काही लास्ट डेट आहे तीसुद्धा त्या ठिकाणी गेलेली होती ऑफिशियली. सो आता त्याबद्दल काही आहे का, तर त्यासुद्धा आपण बघणार आहोत. सो या ठिकाणी महत्त्वाचे जे काही डाऊट्स आहेत तुमचे, ते दोन प्रकारचे डाऊट आपण क्लिअर करणार आहोत. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत की तुमची एक्झामिनेशन कधी होणार आहे, आणि सोबतच तुमची एक्झाम फॉर्म फिलिंगनुसार काही डाऊट आहेत का ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. सो बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला सर्वात पहिले जे काही डाऊट क्लिअर करायचे आहेत तो म्हणजे तुमची रेग्युलर सेमिस्टरची एक्झामिनेशन कधी होणार आहे. सो जो काही आपला व्हिडिओचा गॅप पडला होता त्या गॅपमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे मला एकच क्वेश्चन होता की रेग्युलर सेमिस्टरची एक्झामिनेशन तुमची कधी होणार आहे. सो बघा, आता जी काही रेग्युलर सेमिस्टरची एक्झामिनेशन आहे त्या रेग्युलर सेमिस्टरची एक्झामिनेशनची टेंटेटिव्ह डेट मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे. सो बघा, टेंटेटिव्ह डेट जी काही तुमची असणार आहे रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशनची ती असणार आहे तुमची लास्ट वीक. ठीक आहे, लास्ट वीक जो आहे आपला डिसेंबरचा, त्या लास्ट वीकमध्ये येऊ शकते. जर लास्ट वीकमध्ये होण्याची शक्यता असेल तर या ठिकाणी तुमचे जे काही टाईम टेबल आहे ते तुमचे आता 15 ते 16 तारखेपर्यंत टाईम टेबल त्या ठिकाणी रिलीज झालं पाहिजे. आणि जर लास्ट वीकमध्ये नाही झाली तर डिसेंबरच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये जे आहे ते तुमची जी काही एक्झाम आहे ती होऊ शकते. बट त्या सर्व दोघी सेमिस्टरचे जे काही एक्झाम आहेत त्या एक्झामचे टाईम टेबल तुमचे कधी आले पाहिजे, तर ते 15-16 दिवसा अगोदर आले पाहिजे. सो आता या ठिकाणी युनिव्हर्सिटीचं तुम्हाला माहीत आहे, जसं की सर्वांना माहीत आहे की युनिव्हर्सिटीचे जे काही टाईम टेबल आहे ते कधीच वेळेवर येत नाही. सो या ठिकाणी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट, तुम्ही टाईम टेबलची वाट न पाहता तुम्ही अभ्यासाला जे आहे ते त्या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे. तुमचा अभ्यास त्या ठिकाणी सुरू ठेवा. तुमचे एक्झाम ज्या आहेत कधीही होऊ शकतात. आता या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला एक टेंटेटिव्ह डेट मी तुम्हाला सांगितली आहे की तुमच्या डिसेंबरच्या लास्ट वीक, जर लास्ट वीकमध्ये झाली डिसेंबरचं, जर तुम्हाला त्या ठिकाणी टाईम टेबल जे आहे ते 15-16 किंवा 20 तारखेपर्यंत तुमचे टाईम टेबल जे आहे ते नक्कीच त्या ठिकाणी डिस्प्ले झालंच पाहिजे. सो तेव्हा तुमची जी काही एक्झाम आहे ती डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये होऊ शकते. नाहीतर तुमची जी एक्झाम आहे ती जानेवारीच्या सेकंड वीक किंवा जानेवारीमध्ये तुमची एक्झाम जाण्याची शक्यता त्या ठिकाणी असणार आहे. सो आता टाईम टेबलचा वेट न करता तुम्ही त्या ठिकाणी काय करायचे आहे, तर तुमच्या एक्झामिनेशनचा अभ्यास जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला सुरू ठेवायचा आहे. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी एक्झाम रिलेटेड सेशन हवे असतील, जसं फॉर एक्झाम्पल एक्झामची स्ट्रॅटेजी, आपण कोणती स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे जेणेकरून आपल्याला कमी दिवसामध्ये पासिंग मार्क्स जे आहेत ते मिळू शकतो, तर त्या ठिकाणी आपण तुमच्यासाठी घेऊन येऊ. कमेंटमध्ये फक्त स्ट्रॅटेजी हा शब्द तुम्ही लिहायचा आहे. स्ट्रॅटेजी हा शब्द लिहा, मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो आय होप मित्रांनो, तुमच्या एक्झामचा टाईम टेबल किंवा एक्झाम संबंधित डाऊट क्लिअर झाला असेल. टाईम टेबल जे आहे ते तुमचे 5 ते 10 दिवसा अगोदरसुद्धा येऊ शकतं किंवा 10 ते 15 दिवसा अगोदरसुद्धा येऊ शकतो. सो याबद्दल जसे काही ऑफिशियल डिक्लेरेशन येतील, सो आपल्या चॅनलवर याच्यापुढे नक्की तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. सो आता या ठिकाणी तुमच्या एक्झामचा डाऊट क्लिअर झाला असेल. आता मित्रांनो, आपण जाऊयात तुमच्या एक्झाम फॉर्म फिलिंगकडं. आता मित्रांनो, टाईम टेबल किंवा एक्झाम जर डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होणार आहे तर त्या ठिकाणी त्याचे जे काही फॉर्म फिलिंग आहे ती स्टार्ट झाली पाहिजे, बरोबर आहे का. तर फॉर्म फिलिंग त्याची स्टार्ट झाली होती, त्याबद्दलचे सर्क्युलर देखील आलेले होते. तर त्या ठिकाणी त्याबद्दलचे सर्क्युलर देखील आपल्याला आलेले होते आणि त्याची लास्ट डेट देखील गेलेली आहे असे भरपूर विद्यार्थी सांगत आहेत. सो आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय येत आहे, एक्झाम फॉर्म त्यांचे फिल होत नाही. सो आता ज्या विद्यार्थ्यांचे एक्झाम फॉर्म फिल होत नाही आहे ना, त्या विद्यार्थ्यांना एक्झाम फॉर्मचं ऑप्शन येतं आहे, पेंडिंगसुद्धा येतं आहे, पण त्या ठिकाणी जे काही तुमचे ॲक्शन बटन होतं त्या ॲक्शन बटनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फिल एक्झाम फॉर्म किंवा फिल एक्झाम फी
अशा पद्धतीने ऑप्शन येतो. तो ऑप्शन त्या ठिकाणी बघायला भेटलेलाच नव्हता ज्या विद्यार्थ्यांना लास्ट डेटमध्ये. सो या ठिकाणी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना असे प्रॉब्लेम आलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरला गेलेला नाही त्या विद्यार्थ्यांनी नक्की त्यांच्या कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. सर्वात प्रथम तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचं आहे. कॉलेजमध्ये तुम्हाला स्टुडंट सेक्शन असतं. त्या स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम कोऑर्डिनेटर आहेत त्यांना तुम्ही भेटायचे आहे आणि त्यांना तुमच्या सगळा डाऊट सांगायचा आहे. सो या ठिकाणी युनिव्हर्सिटीची वेबसाईटमध्ये सुद्धा जे आहे थोडाफार प्रॉब्लेम आहे ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम फॉर्म फिलिंगचे ऑप्शन जे आहे ते त्या ठिकाणी बघायलाच भेटत नाही. सो रेग्युलर सेमिस्टरचे एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग असू द्या तुम्हाला जे आहे त्याचे ऑप्शन बघायला भेटत नाही आहे. सोबत सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे फॉर्म फिलिंग जे आहे त्याच्या संबंधित सुद्धा आपल्याला ऑफिशियल अपडेट येईल त्यावेळेस आपण नक्की त्या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येणार आहोत. सो आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे काही एक्झाम फॉर्म रेग्युलरचे आहेत ते ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत आणि त्या एक्झाम फॉर्म तुम्हाला फिलसुद्धा करायचे आहेत. आणि मित्रांनो या ठिकाणी ऑफिशियल जी लास्ट डेट आहे ती त्या ठिकाणी एंडेड झालेली आहे. बट त्या ठिकाणी वेबसाईट अजूनसुद्धा सुरू आहे आणि त्या ठिकाणी एक्झाम फॉर्म फिलिंगसुद्धा अजून सुरू आहे. सो मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर एक्झाम फॉर्म फिलिंग संबंधित आणखीन काही डाऊट असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा. एक्झाम फॉर्मचं ऑप्शन जसं काही इनेबल झालं त्या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम फॉर्म फिलिंगचा व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी मी घेऊन येणार आहे. सो आय होप तुम्हाला हा डाऊटसुद्धा क्लिअर झाला असेल. मित्रांनो जास्तीत जास्त प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्या कॉलेजला असतं, इन्स्टिट्यूट लॉग इनला असतं. सो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी त्यांना बोललं पाहिजे. सो आता या ठिकाणी मित्रांनो एक्झाम फॉर्म फिलिंगचा सुद्धा डाऊट तुमचा क्लिअर झाला आहे आणि तुमच्या टाईम टेबलचा सुद्धा डाऊट क्लिअर झालेला आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मला मिळाली तर त्याबद्दलचा नक्की डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. सो ऑफिशियल टाईम टेबल वगैरे आल्यावर मी तुम्हाला त्या ठिकाणी बोलणार आहे. तुम्हाला जर स्ट्रॅटेजीच्याबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये स्ट्रॅटेजी हा शब्द लिहा आणि त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहेत. सो आय होप मित्रांनो तुमचा डाऊट जो आहे तो क्लिअर झाला असेल. या ठिकाणी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल D2 अपडेट्स मराठी याला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.